तर बघा आज चुलीवरचं मस्त चिकनची म्हणजे चिकन बनवायचं आहे आपल्याला छानपैकी. तर आता मी इथं पहिल्यांदा भात घातलेला आहे चुलीवर आणि आता चिकन मिस्टर लागले चिरून वगैरे हळद मीठ लावून ठेवायला. तर आता आपल्याला चिकनची भाजी बिजी बनवायची आहे, भात भाकरी सर्व काय बनवायचं आहे. तर आपलं चुलीवरचं जेवण असंच मस्त व्हिडिओ बघत राहा आणि आवडलं का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. तर सर्व ताईंना कशा आहात सर्वजण. तर बघा आता हे संध्याकाळचं म्हणजे 5चं टायमिंग आहे. तर आता पाणी वगैरे सुटलेलं आहे, आपल्याला पाणी वगैरे भरायचं आहे आणि मिस्टरांनी आज चिकन आणलेलं आहे बनवायला. तर म्हटलं चला आज चिकनची रेसिपी मस्त अशी चुलीवरची बनवू. तर त्यासाठी आज सगळं साहित्य पण मी घेतलेलं आहे. आता खोबरं, वल्ला नारळ, लसूण सोलून घेतला आहे, कांदा, टमाटर, कोथिंबीर असं सगळं घेतलं आहे आणि चुलीवर मी आता भात पण घातला आहे बरं का. तर काय होतं माहिती आहे का, भांडी काळी झाली ना निघत नाही, त्यामुळे माती वगैरे लावली आणि मग भात शिजायला टाकलेला आहे. तोपर्यंत आपल्याला चिकनच्या भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे छानपैकी. तर बघू शकताय असं. आणि चुलीवर भात खूप छान बनतो बरं का, मस्त असा. चुलीवरचं जेवण पण आपल्याला खाण्यासाठी चांगलं, शरीरासाठी पण चांगलं असतं आणि खायला पण चव लागते. आणि आजकाल जास्त गॅस मिळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळं आता आपल्याला चुलीवर थोडा थोडा स्वयंपाक करायला लागतो. गॅस आहे आमच्या 2 टाक्या आहेत, पण म्हटलं चला काय आपलं उन्हाळ्याचं बाहेर बसून स्वयंपाक केलेला छान वाटतोय. तर असा मसाला मी सगळा चिरून घेतलेला आहे चिकनसाठी, बघू शकताय. आता लसूण तेवढा साईडला राहिला आहे. तर आता आपल्याला चिकनला पहिल्यांदा शिजायला टाकायचं आहे आणि नंतर त्याचा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर इथं मी चिकनमध्ये टाकण्यासाठी कांदा भाजायला लागलेले. तर पहिलं मी काय केलं, म्हटलं आपणाला जी पेस्ट बनवायची आहे त्यासाठी पहिल्यांदा आता हे भाजून घेऊ आणि नंतर मग चिकन शिजायला टाकू. तर आता भात तर आपला शिजला आहे. तर इथं मुलगा मिस्टर बसले तिथं बघत. संध्याकाळी कसं बाहेर गार हवा येते, छान वाटतं बाहेर. आणि इथं घराच्या पुढं आमच्या मोटर आहे ना, त्याचा सारखा आवाज येत असतो खूप असा. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज येतच असेल. आणि घराच्या समोर रस्ता पण आहे ना, मेन रस्ता आहे, त्यामुळे सारखी वाहनं चालू असतात, त्यामुळे वाहनांचा पण आवाज येतो. त्यामुळे मी काय असं म्हणजे बोलू शकत नाही, कारण आम्हाला आवाजच जोडायला लागतो. डायरेक्ट बोललं ना सगळा वाहनांचा वगैरे आवाज येतो, म्हणून मी काय करते नंतरच आवाज जोडत असते. तर आपल्याला खोबरं वगैरे सगळं, लसूण, कांदा, टमाटर सगळं भाजून घ्यायचं आहे छानपैकी आणि नंतर त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि आज आम्ही आमच्या गावी गेलतो, त्यामुळे आंबे वगैरे आणलेत. तर चला आंब्याचा पण व्हिडिओ नंतर टाकेन मी, कारण कवळेच आंबे आहेत, त्याचं आपल्याला थोडंसं 1 महिनाभर जाईल असं लोणचं पण बनवायचं आहे छानपैकी. आता मी चिकनसाठी बारीक कांदा चिरला होता, तो भाजून घेतला आणि त्यामध्ये आता चिकन शिजायला टाकणार आहे. आणि आमचा गण्या बसला आहे ना छोटा, त्याला पण चिकन खूप आवडतं. तो जोपर्यंत शिजवून त्याला टाकत नाही ना तोपर्यंत तो तिथंच बसलेला असतोय. छोटासा आहे पण दिवसभर सारखं थोडं थोडं त्याला खायला लागतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण चिकन शिजवताना कांदा असा छानपैकी भाजायचा ना, भाजीला आपल्या कांद्याचाच वास लागतो. तर ह्याच्या अगोदर सगळं हळद मीठ दही पुन्हा गरम मसाला सगळा चिकनला लावलेलाच आहे. 5-10 मिनटं आपण याला चांगलं म्हणजे मुरून द्यायचं आहे त्यात मसाला. तर आता मसाला भाजतोय तोपर्यंत आपल्याला ते भाजलेला मसाला आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे छानपैकी. तोपर्यंत काय केलं, थोडंसं पाणी ओतले आणि मी आतमध्ये पेस्ट बनवायला गेली तोपर्यंत मुलग्यानं काय केलं, सगळंच पाणी त्या चिकनमध्ये ओतलेलं आहे. कारण चिकन तेलामध्ये छानपैकी आपल्याला पहिल्यांदा शिजून द्यायचं असते, पण त्याला काय एवढं समजलं नाही, त्यानं ओतलं पाणी त्यामध्ये. तर म्हणलं चला असू द्या, काय छानच बनतं आहे चिकन. जिथं हात फिरेल तिथं काय लक्ष्मी दिसेल असं काम असते. आपण कुठलीही भाजी किंवा काही जरी बनवायला लागलो तर ते आपल्या हाताचं पण चव असते. सगळे मसाले असून पण नाही चालत, आपण ते प्रेमाने कुठली पण गोष्ट बनवली पाहिजे तर ती भाजी छान बनते आणि आपल्या माणसांना पण खाण्यासाठी छान असतं. तर आता आपली चिकन पण चुलीवर घातलेलं पूर्ण चांगलं शिजलेलं आहे, उतरून ठेवलं मी. तर आता मसाल्याची पेस्ट बनवलेलं आहे ना, तर ते आपल्याला आता तेलामध्ये अनेकदा फ्राय करून घ्यायचे आणि नंतर मग त्यामध्ये ते पेस्ट आपल्याला टाकून द्यायचे. आपल्याला तडका वगैरे काय द्यायचा नाही आहे त्याला. ते आता काय एवढं आपल्याला जास्त त्याला भाजायची गरज नाही, कारण पहिलं आपण सगळं भाजलेलं आहे, खोबरं कांदा लसूण ते. त्यामुळे फक्त तेलात आपल्याला असं मसाले टाकून गरम करून घ्यायचं आहे
आणि नंतर मला भाकरी पण बनवायच्या आहेत, कारण चिकन वगैरे असलं ना तर मी भाकरीच बनवते, चपात्या खात नाही. तर आता आपण चिकन बनवून भाकरी करून घ्यायच्या आणि नंतर मग जेवण वगैरे झालं. नंतर आणि भरपूर कामं असतात आपणाला. जेवण झालेलं भांडे वगैरे धुवायचे, पुन्हा फरशी पुसून घ्यायची, खाली सांडलेले वगैरे असते, माणसांना जेवायला वाढायचं. तर आमच्या घरात 5 माणसं आहेत, तर आम्ही सोबत सगळेजणच एकदम जेवत असतो. आम्ही कधी जेवण वगैरे केलेला व्हिडिओ टाकलेला नाही. एक दिवस मस्त असा टाकेन. त्याच्यात मी गिरवी पण टाकलेली नव्हते, पण गिरवी, लाल तिखट, धनिया पावडर, सगळं मसाला वगैरे यात ॲड केलेला आहे. आता कोथिंबीर तेवढी टाकायचे. असा छानपैकी आपला मसाला भाजला आहे, बघू शकता. आता तेच पेस्ट आपणाला भाजीमध्ये टाकायचे आहे बस, आणि उकळून द्यायचे. दुसरं आपणाला काही करायचं नाही. बघा आपली भाजी कशी, आणि घरात आता नवीन बनवलेला मसाला आहे ना, तर भाजी आपली एवढी छान बनते आणि लाल भडक कट येतो आहे भाजीला. मस्त आपली मसाला आता बनलेला आहे बरं का. तर आता छानपैकी कोथिंबीर टाकून घेतली. आता थोडीशी उकळी आली, उतरवून ठेवणार आहे मी. आणि खरं म्हणजे उन्हाळ्यात जास्त चिकन अंडी खाणं म्हणजे आपल्या शरीरासाठी पण चांगलं नसतं. आमच्यात जास्त प्रमाणात आम्ही असं कधी काही खात नाही. आम्ही अजिबात खातच नाही, माझी मुलगी आणि मी. तर एक मुलगा एक मुलगी, मी खात नाही, बाकी ती दोघं खातात. तर त्यांच्यासाठी मी एवढं बनवलेलं आहे. आणि कोणतं दुसरं जेवायला येऊन बसलेलंच असतं त्यामुळे एवढं जरा जास्त भाजी बनवलेली आहे मी. आणि चुलीवर असा जाळ छानपैकी लागला आहे, बघू शकता. वाटतंय की नाही आपण पण चुलीवर स्वयंपाक बनवावा. तर काय काय ताईंना चुलीवर जेवण केलेलं बघितल्यावर वाटत असेल की आपण पण चूल बनवावी आणि जेवण छानपैकी बनवावं. आणि बाहेर वारवश असं छान वाटतंय बरं का बनवायला. ते आता मी बनवून घेत आहे भाकरी मस्तपैकी. आणि मी काय केले, ज्वारी आणि तांदूळ एकत्र करून दळून आणले ना, तर भाकरी एवढी छान बनते, मस्तच कुसकुशीत छान भाकरी बनते बघा. तर भाकरी खाल्ली ना तरच आपलं पोट भरल्यासारखं वाटतं. चपातीनं कसं गॅस पकडतं पोटात, आणि रोज चपाती खायला पण नको वाटते. तर मी काय करते, सगळ्यांसाठी जर चपाती बनवली तर माझ्यापुरती मी एक भाकरी करतच असते रोज. एक भाकरी केली ना मस्त आपलं, दुसरं काय मग खायचे, थोडा भात खायचा बस. तर चला, आपला व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा, आणि एक व्हिडिओला लाईक करा. तर चला बाय, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि भाकरी बघा कशी टम फुगलेली आहे, आपली भाकरी खूप छान होतात. आणि गॅसवरच्या भाकरीपेक्षा आपली चुलीवरच्या भाकरी छान बनतात.